केन उपनिषद म्हणजे या ठिकाणी असणारा आपला दुसरा असणारा खंड आणि दुसऱ्या खंडामधून असणारा चौथा मंत्र मागच्या पाठामध्ये आपण पूर्ण केला. प्रतिबोध विदितम. आता यानंतर असणारा अत्यंत असा महत्त्वाचा मंत्र या ठिकाणी असणारा केन उपनिषद दुसऱ्या खंडामध्ये असणारा हा 5वा मंत्र की मनुष्य जन्म आपल्याला जो प्राप्त झालेला आहे या मनुष्य जन्माची असणारी इति कर्तव्यता कशासाठी प्राप्त झालेला आहे. खावो पिवो मजा करो याच्यासाठी प्राप्त झालेला आहे का परमार्थ प्राप्तीसाठी प्राप्त झालेला आहे. कशासाठी. कारण 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे हा संपूर्ण 84 लक्ष योनीचा फेरा पूर्ण झाल्यानंतर हे असणारं अन्य अत्यंत महत् पुण्याने सुकृताने दुर्लभम त्रयमेव दैवा अनुग्रह हेतुकम. परमेश्वराची आपल्यावर कृपा जरी असं समजायचं आणि त्या परमेश्वराच्या कृपेनेच आपल्याला काय झालं ही गोष्ट प्राप्त झाली. मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय या 3 गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने ज्या प्राप्त होतात याच्यासाठी काय पाहिजे परमेश्वराचीच कृपा पाहिजे. या सगळ्याच्यावर परमेश्वराची जेव्हा कृपा असते तेव्हा या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात आणि असं असणारे अत्यंत दुर्लभ मनुष्य शरीर हे आम्हाला आज या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणजे प्राप्त झालेल्या मनुष्य शरीराचा सदुपयोग आपण कसा करून घ्यायचा. का आहार निद्रा भयमैथुनंच एतत् समानं पशुभिर्नराणां सांगितलं. धर्मो हि तेषां अधिको विशेषः धर्मेण हि न पशुभिः समानः सांगितलं. आहार निद्रा भय आणि मैथुन या 4 ज्या गोष्टी आहेत या 4ही गोष्टी कोणामध्ये मनुष्य आणि पशु या दोघांमध्ये समसमान आहेत. एतत् समानम सांगितलं. कोण पशुवीरनराणाम पशु आणि मनुष्य यांच्यामध्ये या 4 गोष्टी. आहार म्हणजे खाणं, निद्रा म्हणजे झोपणं, भय म्हणजे भीती आणि मैथुन म्हणजे मनामध्ये असणारी कामवासना. या ज्या 4 गोष्टी आहेत या 4 गोष्टी मनुष्य आणि प्राणी मात्र यांच्यामध्ये समसमान दिलेल्या आहेत. मग मनुष्य शरीरामध्ये विशेष काय दिलेलं आहे. एवढं आपण मनुष्य शरीराची स्तुती म्हणतो. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे म्हणतो. मग असं हे भगवंताच्या कृपाप्रसादाने प्राप्त झालेलं हे मनुष्य शरीर. या मनुष्य शरीरामध्ये काय विशेषत्व आहे. धर्मो हि तेषां अधिको विशेषः. धर्म करण्याची प्रवृत्ती. चांगलं काय हे मनुष्याला कळतं. प्राणीमात्रांना चांगलं वाईट काय कळत नाही. त्या सगळ्या भोग योनय हा शास्त्राने सांगितलं. त्या भोगा त्याच्या अनुषंगाने केलेली पुण्यपापात्मक जी कर्म आहे त्या पुण्यपापात्मक कर्माच्या अनुषंगाने जे भोग भोगायचे आहेत ते भोग भोगण्याकरता म्हणूनच त्या योनीची त्यांना प्राप्त झालेली. मग हे मनुष्य योनीमध्ये कळत आहे चांगलं काय आहे वाईट काय आहे. म्हणून त्या ठिकाणी विवेक वैराग्य काय करायचंय मग कशासाठी आहे मनुष्य शरीर याचा कसा सदुपयोग झाला पाहिजे हे लक्षात घाला. आणि म्हणून धर्मेन हि न पशुभिः समानः. म्हणून ज्याच्यामध्ये धर्म अथवा चांगलं वाईट चांगलं कर्म जे करण्याची जी वृत्ती नसेल तर काय तो पशु आणि तो समसमान आहे. आणि म्हणून हे जे मनुष्य शरीर मिळालेलं आहे 84 लक्ष योनीचा असणारा संपूर्ण फेरा संपल्यानंतर काय ते परमेश्वराची कृपा. प्रणंतुम स्तोतुम वा कथमकृत पुण्य प्रभवती. भगवतीची असणारी सौंदर्य लहरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आचार्य भगवतीची असणारी त्या ठिकाणी स्तुती करतात 100 श्लोकाद्वारे. त्याच्यामध्ये सुद्धा आचार्य काय म्हणतात प्रणंतुम स्तोतुम वा कथमकृत पुण्य प्रभवती. हे भगवती तुझी पूजा अर्चना करायची असेल तर काय करायला पाहिजे तर माझ्यामध्ये सुद्धा काहीतरी पुण्याचा अंश असेल तरच मी हे भगवती तुझी पूजाचा अधिकारी किंवा तुझ्या पूजेचा लायक बनत असेल. म्हणजे अशा प्रकारे या सगळ्यासाठी बहु सुकृताची जोडी. सुकृत पाहिजे पुण्य पाहिजे त्याशिवाय हे सगळ्या गोष्टी होत नाही. परमेश्वराची कृपा पाहिजे. त्या ठिकाणी डोंगरे महाराजांची असणारी कथा डोंगरे महाराज सगळ्यांना म्हणायचे की कथामध्ये यायची तुमची हे काय हैसियत काय म्हणायची.
कथेमध्ये किंवा हे सगळं शास्त्राचं श्रवण करण्यासाठी तेच येतात की ज्यांच्यावर भगवंताची कृपा होते. तसं आपल्यावर आता काय भगवंताची कृपा आहे म्हणून त्याकरता म्हणून संपूर्ण एवढे गीता असेल, ईशावास्य उपनिषद असेल, आता हे सामवेदीय केन उपनिषद असेल, केन आता संपला, आता झाला हा झाला की पुढचा खंड कथा मात्र. जो विशेष भाग होता त्याच्यामधला चिकित्सक अत्यंत काय बुद्धीला मुंग्या येणारा भाग तो गेला, आता संपला. आता ह्याच्या पुढे येणार जो असणार तिसरा जो खंड आहे ह्याच्यामध्ये काय फक्त कथा मात्र, इंद्राची असणारी कथा, वायू अग्नी यांच्या कथा, या कथेच्या माध्यमातून ब्रह्म कसं श्रेष्ठ आहे हे आता तिसऱ्या खंडामध्ये दाखवते. आता विशेष आता त्याच्यामध्ये काही नाही, आता बुद्धीला तुमच्या आता ताण नाही राहणार. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे मनुष्य शरीर आहे हे कशासाठी, हे फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्ती करता तेच या मंत्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतो पाचवा मंत्र असणारा केन उपनिषद दुसरा खंड पाचवा असणारा मंत्र त्या ठिकाणी सांगतोय, काय म्हणतोय, इह चेद वेदी अथ सत्यमस्ति न चेद इह अवेदी महती विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्तधीरा प्रेत्यास्मान् लोकादमृता भवन्ति. इह चेद वेदी अथ सत्यमस्ति, इह चेद आत्ताच, हे म्हणजे आत्ताच काय केलं पाहिजे, वेदी वेद म्हणजे जाणलं पाहिजे. आता सत्यम असती, या संपूर्ण जगतामध्ये जी सत्यवस्तू काहीतरी एक सत्य आहे. या संपूर्ण हे जगत आहे कशावर प्रतिष्ठित आहे, सत्ये सर्वं प्रतिष्ठितम, सत्यावर हे संपूर्ण जगत काय आहे प्रतिष्ठित झालेलं आहे. म्हणून अशा प्रकारे जे आहे ते सत्य. मग सत्य काय आहे, एकम सद्विद विप्रा बहुधा वदंती, एकच वस्तू सत्य, तीच ही सत्वस्तू आहे. ती काय केली पाहिजे, आपण जाणलीच पाहिजे त्याच्यासाठीच. आणि कधी जाणली पाहिजे, इहचेद आत्ताच म्हणतात ऋषी. या ठिकाणी मंत्राच्या उपदेश काय, इह म्हणजे आत्ता सुरुवातच करायची. मग थांबतो, मग रिटायर होतो, मग त्यानंतर मला पेन्शन मिळेल, अमुक मिळेल, तमुक मिळेल, मग त्यानंतर मी परमार्थ करतो. सगळ्या लोकांचं आपलं तेच तत्व आहे. सारासार जर आपण पाहिलं आपल्या सगळ्या होतीलचे तर काय म्हणतात, चला आता झाली एकदा रिटायरमेंट किंवा आपल्याला काही उद्योग नाही. परमार्थ हा उद्योग नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जीवनाचं शाश्वत सत्य प्राप्त करण्याकरता म्हणून हे शरीर आहे, हा उद्योग नाही. जोपर्यंत आम्ही त्याला उद्योग म्हणू तोपर्यंत आम्ही परमार्थाचा पण उद्योग करत राहू. परमार्थाचा उद्योग करायचा नाही, परमार्थाची प्राप्ती करायची. मग आपण सगळ्यात पहिलं हे जे आहे की सगळ्यांचा जो सारासार विचार आहे की रिटायरमेंट नंतर परमार्थ काय करणार. रिटायरमेंट नंतर एका ठिकाणी बसता येत नाही, श्रवण करता येत नाही, वाचता येत नाही, मंत्र म्हणावे ते जिव्हा आता त्याला वळण नाही, संस्कृत काय म्हणावं तर. मग अशा परिस्थितीमध्ये कसा परमार्थ होणार. आणि म्हणून काय म्हणतोय मंत्रकार, काय म्हणतात, ह्याचेद वेद, आता लगेच मंत्र ऐकल्याबरोबर काय केलं पाहिजे, सुरुवातच केली पाहिजे. काय सत्यम असते, या संपूर्ण जगतामध्ये सत्य काय आहे, काय सगळ्याचा आधारभूत काय सत्य आहे हे जाणण्यासाठी काय केलं पाहिजे, आता लगेच ताबडतोब जाणायला सुरुवातच केली पाहिजे. न चेत इह अवेदी, समजा तर आम्ही जाणलंच नाही ते सत्य जाणण्याचा आम्ही जर प्रयत्नच केला नाही तर काय होणार आहे, महती विनष्टीही, महान विनाश होणार. या जन्मामध्ये आपण सगळे अत्यंत पुण्यवान आहोत आणि अशा पुण्याच्या अनुषंगाने काय झालंय, हे मनुष्य शरीर प्राप्त झालंय, मुमुक्षुत्व आम्हाला प्राप्त झालंय. कसं का होईना आम्ही येऊन बसतोय, शास्त्र चिंता करतोय, म्हणजेच काय आमच्यामध्ये मुमुक्षुत्व जागृत झालेला आहे, महापुरुषांचा संशय प्राप्त झालेला आहे, अतिशय परंपरागत संप्रदायवित वेदांत शास्त्राचं श्रवण करतोय, हाच महापुरुषांचा असणारा श्रवण, हे सगळं आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आता प्राप्त झालेल्या आहेत तर त्याचा काय योग्य योजक हा तत्र सुदुर्लभ हा सांगितलं. सगळ्यामध्ये सगळ्या क्वालिटी योजक जो आहे त्याला कसं काय लावायचं. तसं आता आम्हाला हे सगळं प्राप्त झालं, मनुष्य शरीर प्राप्त झालं, मुमुक्षुत्व प्राप्त झाला, महापुरुष संशय प्राप्त झालेला. आता याचा जो विनियोग आहे
हा विनियोग कसा काय लवकरात लवकर आम्ही प्राप्त केला पाहिजे. कशासाठी? परमेश्वर प्राप्तीसाठी. तेच सर्वात श्रेष्ठ धन आहे. बाकीच्या धनाचा काही उपयोग नाही. म्हणून सांगितलं न कर्मणा धनेन त्यागे नैके. न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्व मानुषु सांगितलं. त्याला अमृतत्वाची उपमा. कर्म असेल, प्रजा असेल, धन असेल, हे सगळे जे आम्ही जीवनामध्ये प्राप्त करतो, तरी हे प्राप्त केलं तरी त्याने त्या अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. त्या अमृतत्वाची प्राप्ती करण्यासाठी काय? त्यागेन एके अमृतत्वमानुषु. एक मात्र त्याग सांसारिक विषयांचा, त्यानेच काय होतंय? तेव्हा परमात्मत्व जे आहे त्याची आम्हाला प्राप्ती होते. आणि म्हणून अशा प्रकारे काय होत आहे? आत्ता लगेच सुरुवातच करायची ते तत्व जाणण्यासाठी. याचा असणारा आधारभूत जे आहे, सगळ्याचा आधार काय? ब्रह्म एकम सत विप्रा बहुधा ते सत्स्वरूपाचा असणार, सच्चिदानंद असणारं स्वरूपाचं ब्रह्म, ते तत्त्वमसी महावाक्याच्या द्वारे श्रवण निध्यासन करून त्याचं काय? साक्षात अपरोक्षात ब्रह्म अपरोक्ष अनुभूती जीवनामध्ये प्राप्त केली. म्हणजे काय झालं? हे जीवन काय झालं? कृतार्थ आहे. मग काय म्हणतो? महती विनष्टी, महान विनाश जो होणार आहे. म्हणजे काय? महान विनाश म्हणजे या ठिकाणी काय? महान विनाश म्हणजे पुन्हा जन्म आणि मरण रूपी जे चक्र आहे त्याच्यामध्ये येणं म्हणजेच महती विनष्टी. कोणत्या योनीला जाणार आहोत आम्हाला माहिती नाही. हे आहे हे ही योनी एकदा गेली आमची मनुष्य योनी, की आम्हाला कधी मिळणार हे सुद्धा माहिती नाही. कोणत्या योनीला जाऊ हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे? आत्ताच लगेच. तर हे आयुष्य असंच आहे. बालस्तावत आचार्यांनी त्या ठिकाणी भजगोविंदम मध्ये आम्हाला सगळं जे आहे संसाराचं वर्णन अतिशय, म्हणून भजगोविंदमच पाहिला की काय संसार, ते अतिशय मार्मिकपणे त्या भजगोविंदाच्या द्वारे आचार्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणीसक्तः, वृद्धस्तावत चिंतासक्तः, परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः. की आमचे लहानपण जे आहे ते काय? खेळण्यामध्येच. क्रीडासक्तः, तरुणावस्थेमध्ये, तरुणी सक्तः विषयामध्ये, विषयांचा असणारा उपभोग घेण्यामध्येच. हे खायचे, ते पाहायचं, तमुक करायचं, यामुक करायचंय. वृद्ध झाल्यानंतर चिंतासक्तः. आता काय करायचं? एवढं सगळं झालं, एवढं सगळं कमवलंय, पण काय करू? मुलंच व्यवस्थित मिळाली नाही, त्यांच्यावर संस्कारच झाले नाही. जेवढं कमवलंय तेवढं कधी हे सगळं संपवतील सांगता येत नाही. चिंता म्हणून कमवलेल्या वस्तूची पुन्हा चिंता. वृद्धस्तावत चिंतासक्तः, परमे ब्रह्मणी को विनासक्तः. अशा प्रकारे प्रत्येक जण काय तर आपापल्या चिंतेमध्ये मग्न आहे. तर परमात्मा जो आहे, परमात्मा प्राप्तीची जी चिंता आहे ती कोणीही करू शकत नाही किंवा कोणीही करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ती नाही केली तर काय होईल? महती विनष्टी, ही महान असा विनाश होणार आहे. म्हणजेच काय? जन्म आणि मरण रूपी जो संसार आहे, हा जन्म आणि मरण रूपी संसारामध्ये पुन्हा येणं आणि पुन्हा जाणं. कारण का आत्ताच जाणलं पाहिजे. आयुर नश्यति पश्यताम प्रतिक्षणम, त्या ठिकाणी सांगितलं. शिवापराध स्तोत्रामध्ये अतिशय सुंदर सांगितलं. आयु नश्यति पश्यताम सांगितलं. का आत्ताच जाणलं पाहिजे? बघा, घटिका गेली, पळे गेली, तास वाजे घनाघना. आयुष्याचा नाश होत रामकारी मनाना म्हणतात त्या ठिकाणी. ते सगळं गेलं. घटिका, पळे, तास घनाघना वाजतोय, परंतु आयुष्याचा काय? प्रत्येक क्षणाक्षणाने काय होतोय? नाश होतोय. रामकार्य म्हणाना तरी सुद्धा एवढं आयुष्य नाशाकडे आमचं प्रतिक्षणाने चाललंय, तरी आमच्या मुखातून राम निघत नाही. सगळ्यांनी हाच बोध केला. आणि त्या ठिकाणचं काय? आयु पश्यती, आयुर नश्यती पश्यताम. हे जे आयुष्य आहे ना, हे बघता बघता काय होत आहे? नाशाकडे जात आहे. आपल्याला मग आपण म्हणतो अरे एवढं झाले वर्ष, मी 50 वर्षाचा झालो, मी 40 वर्षाचा झालो, बापरे. हे असंच आहे. कधी क्षणाक्षणाने कालो जगत भक्षक सांगितलं.
काल काय करतोय? काल कोणाही साठी थांबत नाही. तो आला आणि मी थांबतो, जरा थांबला, जरा त्याचं एवढं काम राहिलंय, मग एवढं पूर्ण करतो, मग त्याला घेऊन जातो. काही नाही, कालाला काही नाही, दया नाही, माया नाही, काही नाही. जगत भक्षकाचं कामच. तो क्षण आला की तो घेऊनच जाणार, तो विचारच करणार नाही तुमचं किती काम बाकी राहिलंय. अशा प्रकारचं हे आयुष्य आत्ताचा. आणि आताच्या याच्यामध्ये तर बास, घरातनं गेल्यानंतर पुन्हा येईल का नाही ही शाश्वत नाही. कारण का आता आपण टी व्हीवर आता पाहिलं तर काय इतकं प्रमाण ॲक्सिडेंटचं वाढलेलं आहे, प्रचंड प्रमाणात, की गेल्यानंतर काय होईल तो मस्त अतिशय चांगला चालला आहे. परंतु मागण्यानेच येऊन जर उडून दिलं तर काय होणार आहे? मग अशा प्रकारे अत्यंत काय झालं आहे, अशा प्रकारे हे काय अस्थिर असणारं जीवन. प्रतिक्षणाक्षणाने आयुर्नश्यते पश्यताम प्रतिक्षणम याति क्षयम यौवनम. मला वाटतोय मी जवान झालो, मी जवान आहे, परंतु या क्षणाक्षणाने प्रत्यायांती कला पुनर्न दिवसा कालो जगत भक्षक. एकदा एक दिवस गेला की तो आपल्या आयुष्यामध्ये कितीही म्हणलात, हे सूर्यनारायणा, हा 1 लाखाचा चेक घे आणि काय कर, माझा जो कालचा दिवस मला फार सुंदर गेला, कालचा रविवार, मग काय मला कालचा रविवार पुन्हा एकदा दे, पाहिजे तर आणखी अजून 5-10 हजार वाढवून घे. मिळणार आहे का? नाही. गेला तो गेलाच. मग कालो जगत भक्षक हा सांग. काल काय करतो? आपल्याला क्षणाक्षणाने खात 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 पुढे पुढे चाललं. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे? अत्यंत सावधान हो, प्रतिक्षणाला सावधान होऊन काय केलं पाहिजे? ह्याचे वेदी आता सत्यम असते. ह्या संपूर्ण जगतामध्ये जे सत्य परमेश्वर आहे, तो सत्य परमेश्वर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त केला पाहिजे. भूतेषु भूतेषु विचित्तधीरः प्रयत्यास्मान् लोकादमृता भवन्ति. अशा प्रकारे बुद्धिमान लोकांनी काय केलं? संपूर्ण प्राणीमात्रामध्ये ते एकच असणारं तत्व वासुदेव सर्वम हा जो गीतेचा सिद्धांत आहे तो प्राप्त करून काय या लोकामधून जाऊन त्यांनी काय प्रेत्यास्मान लोका अमृता भवन्ति. ते अमृतत्व जे आहे त्या अमृतत्व यांनी आपल्या जीवनामध्ये गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्मन विद्यते. की अशा प्रकारचं हे असणारं दुग्धम गीतामृतम महत सांगितलं, अमृत स्वरूप आहे. हे अमृत स्वरूप असणारं दूध एकदा पिल्यानंतर, प्राशन केल्यानंतर काय पुनर्जन्मन विद्यते सांगितलं. एकदा हे प्राशन केल्यानंतर पुन्हा हा जन्म आणि मरणाचा जो संसार आहे, हा जन्म मरण रूप संसार त्याला प्राप्त होत नाही. मग काय होतं? यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. परमेश्वराचं असणारं ते परमधाम आहे. कारण का तू माझाच अंश असल्यामुळे त्या माझंच असणारं जे घर आहे, परमधाम जे आहे, त्या धामाला तू प्राप्त होतो. आणि एकदा त्या परमधामाला तू प्राप्त झाला की पुन्हा हा जन्म आणि मरण रूप जे संसार आहे, हा जन्म आणि मरण रूप संसार तुला प्राप्त होत नाही. अशा प्रकारे या मंत्राच्या द्वारे काय सांगितलं? मनुष्य जन्माची असणारी ती कर्तव्यता, की लगेच वेळ इकडे तिकडे आता घालवायचा नाही. संसार संसारच आहे, संसार चालतच राहणार. तुम्ही नाही म्हटला तरी तो चालतच राहणार. त्याचं चालायचं काम चालूच राहणार आहे. त्याला चालवण्याचा प्रयत्न करायला गेला तर सगळा बिघडून जाईल. तो चालतच राहणार. मग आपल्याला काय करायचं? संसारामधनं परमार्थ कसा साधायचा आहे. बकरीची असणारी जी गोष्ट आहे ती त्या गाठा राम सुखदासजी सांगतात. अतिशय सुंदर ती गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी सगळा असणारा बकरीचा असणारा ते संपूर्ण कळप त्या ठिकाणी चालत असताना रस्त्याने ऊन लागतं म्हणून काय तहानलेल्या असत्या सगळ्या. आता पाणी कुठं प्यायचं म्हणून पाण्याच्या शोधामध्ये एका विहिरीवर त्यांचा असणारा तो मुखिया घेऊन येतो. आणि मग काय तिथे असणारी ती मोठ चालत असते आणि मोठेचा आवाज तिथे यायचा जोरजोरात आणि ते पाणी खाली येऊन आदळायचं. आणि मग सगळ्याजणी पाणी पितात. 2 पिलं आहेत. ती पिल्लं आपली त्या ठिकाणी तशीच उभी राहतात. आईचं पाणी पिऊन झालं, सगळ्यांचं पाणी पिऊन झालं, सगळे वाटेला लागले. मग आता आई विचारते त्या 2 असणाऱ्या पिलांना की तुम्हाला पाणी प्यायला काय झालं? पाणी पिऊन घ्या, आपल्याला पुढे जायचं आहे. मग काय म्हणतात? पाणी पितो
परंतु काय, हा आवाज आहे ना, हा आवाज येतोय म्हणून आम्हाला पाणी प्यायला जरासं डिस्टर्ब होतंय म्हणून आम्ही पाणी पिऊ शकत नाही. माय म्हणते, अरे वावळ्यांनो, किंवा त्यांना म्हणते, अरे बारका, तुम्ही तसं होऊ शकत नाही. जोपर्यंत पाणी चालू आहे, आवाज चालू आहे त्या ठिकाणी, तोपर्यंतच पाणी मिळणार आहे. आवाज बंद झाला की पाणी पण बंद होणार, हे लक्षात घ्या. जोपर्यंत आवाज चालू आहे तोपर्यंतच पाणी पिण्यात आपली काय धन्यता आहे. तसा हा संसार आहे. हा संसार हा असाच चालू राहणार आहे. त्याला आपण जर बदलायचा प्रयत्न केला तर तो बदलणार आहे का? कोणाला आपण बदलू शकतो? कोणालाच बदलू शकत नाही. आपण आपल्याला बदलायचं म्हटलं तरी अवघड आहे. म्हणून महाराज म्हणतात, रात्रंदिनाम्मा, युद्धाचा प्रसंग. कोणाशी युद्ध? आपल्या अंतःकरणाशी असणारं युद्ध आहे. मनामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोहादी या ज्या वासना आहेत, त्या प्रतिक्षणाने सारख्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याशी युद्ध आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे हा संसार आहे, हा असाच चालत राहणार. जसं ते पाणी, जसा आवाज येऊनच पाणी मिळणार आहे, तसंच हा संसार. म्हणजे याच्यामधनं काय केलं पाहिजे? हा संसाराच्या नादी जास्त न लागता त्यातनं काय साधायचं आहे? परमेश्वर प्राप्ती साधायची आहे. म्हणून परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची. म्हणजे अशा प्रकारचे बुद्धिमान आहेत, जे विवेकी आहेत, जे ज्ञानी आहेत, जे संत महंत आहेत, यांनी काय केलं? हे अशा प्रकारे संसारामधून अलिप्त राहून तो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची आपल्या जीवनामध्ये प्राप्तता करून हा जो मनुष्य देह आहे, हा मनुष्य देह खरोखर ज्याच्यासाठी आलेला आहे त्याच्यासाठीच तो खर्च करून काय केलं पाहिजे? मनुष्य जन्माची सार्थकता करून घेतली. कोणी? साधू महंत, ज्यांनी हे ज्ञान प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये घेतली, ते सर्व काय झाले? अमृता भवंती. ते सगळेच्या सगळे ते भगवंताचं ते परमधाम आहे. त्या परमधामाला ते सर्वच्या सर्वजण गेले, प्राप्त करून घेतले. आणि या जन्म आणि मरणरूपी चक्रामध्ये पुन्हा ते पडले नाही, आलेले नाहीत. अशा प्रकारे या ठिकाणी मनुष्य शरीराची असणारी ती कर्तव्यता काय, कशासाठी, हे या मंत्राच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा असणार आचार्यांचं भाष्य. कष्टा खलु शरणर्यक प्रेतादि संसार दुःख बहुलेषु प्राणिनी एकनार्षिषु जन्मजरा मरणरोगादि संप्राप्ती अज्ञानात. आचार्य या ठिकाणी असणारे त्याचं असणारं भाष्य म्हणतात, पूर्वीचे काय? पूर्वीच्या मंत्रामध्ये आत्मज्ञानाचे महत्त्व सांगितलं. पूर्वीचा जो मंत्र होता, चौथा मंत्र जो आहे प्रतिबोध विदितम, त्याच्यामध्ये काय सांगितलं? आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते अमृतम. आत्म्याच्या द्वारे ते आत्मज्ञान जे आहे, त्या आत्मज्ञानाचं महत्त्व, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं हे त्या मंत्रामध्ये सांगून, पूर्वीच्या मंत्रामध्ये आत्मज्ञानाचे महत्त्व सांगितले. आणि या मंत्रामध्ये सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे जे तत्त्वज्ञान, ते ज्या मनुष्याने मिळवले सर्वात श्रेष्ठ, यस्मात् परम म्हणून सांगितले शास्त्र. वेदांत शास्त्र म्हणून काल काय सांगितलं? सगळे म्हणतात आमचं जे मत आहे, आमचं मतच वेदांताला अनुकूल आहे. जेवढे आचार्य ते सगळेजण हा सिद्धांत, आमचा सिद्धांत वेदानुकूल आहे, आमचा सिद्धांत वेदांताला अनुकूल आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काल सगळे जे क्लिष्टता झाली 2-4 दिवस, ती त्यामुळे चालली होती की प्रत्येकाला तेच सांगायचं, आम्ही जो आहोत वेदांताच्या अनुषंगानेच आम्ही हे भाष्याची रचना केली आहे. आणि म्हणून परस्पर असणारा त्याचा पूर्वपक्ष आणि सिद्धांताच्या अनुषंगाने जे काय चाललेलं होतं, ते जे प्रतिपक्ष आहेत त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी खंडन वाटताना आपल्याला बरेचदा ते मत चांगलं वाटतं की हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. दुसऱ्या पक्षामध्ये असणारे अनेक मतमतांतरं जी असली तर अनेकदा आपल्याला काय वाटतं, अरे ह्यांच्यामध्ये तरी काय वाईट आहे, त्याच्यामध्ये तरी काय वाईट आहे, मग काय होतं, यातलं हे घ्यावं त्यातलं ते घ्यावं असं अनेकदा वाटतं. परंतु त्या सगळ्याच गोष्टी जर इथे असतील, सगळंच येते, यम नियम आसन सगळंच सांगितलं, अमानित्व अदंबित्व जे काय जे आहे ते सगळं जे आहे सगळंच इथे सांगितलेलं, एकाच शास्त्रात सांगितलेलं आहे. तर दुसऱ्या शास्त्राची काय गरज? अशा अनुषंगाने तिकडे सगळं खंड प्रक्रिया त्या ठिकाणी सगळी चालली. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून काय, हेच यस्मात् परम न परमस्ति किंचित, याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं असणारं ज्ञान वेदांत शास्त्रामध्ये जे आत्मतत्व सांगितलेलं आहे, जे ब्रह्मतत्व सांगितलेलं आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं कोणतंही ज्ञान
या संपूर्ण जगतामध्ये या सृष्टीपटलावर कोणतंहीच नाही. म्हणून सांगत या मंत्रात सर्वापेक्षा श्रेष्ठ असे तत्वज्ञान ते ज्या मनुष्याने मिळून ते तत्वज्ञान जे आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. हे जे तत्वज्ञान सांगितलं आहे सर्वं खल्विदं ब्रह्म, काय सांगितलं शास्त्राने? सर्वं खलु इदं ब्रह्म, हे सगळं जे काय आहे काय ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त काही नाही. मग काय वास्तव जगताचा भास येतो म्हणून त्या ठिकाणी अध्यारोप त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे काय झाला, त्या रज्जूवर सर्पाचा भास निर्माण झालेला आहे म्हणून अध्यास भाष्य. आचार्यांनी त्या ठिकाणी आता ब्रह्मसूत्र ज्यावेळेस आता आरंभ होईल, अजून वर्ष लागेल, त्यावेळेस पहिल्यांदा काय लगेच मंत्र नाही, आता तो ब्रह्मजिज्ञासाची सुरुवात नाही केली. मग काय त्याच्या पूर्वी परत अध्यास भाष्य घेतलेलं आहे. अलग हे सगळा जो आहे हा अध्यासच आहे. जगत म्हणजे काय? जगत म्हणजे अध्यास आहे. नसताना दिसणं म्हणजे अध्यास, रज्जूच आहे. परंतु काय सर्पाचा भास होणं म्हणजेच अध्यास. आणि मग काय एकदा सर्पाचा भास झाल्यानंतर रज्जूवर काय होणार आहे? सगळा व्यवहार आरंभ होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तो असणारा सर्पाचा अध्यास भास नष्ट होत नाही. तो कधी नष्ट होईल? जोपर्यंत रज्जूचं यथार्थ स्वरूप आम्हाला कळणार नाही. जेव्हा रज्जूचं यथार्थ स्वरूप आम्हाला कळेल त्याच वेळेस काय होणार? तो नष्ट होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणजेच काय एकदा त्याचं यथार्थ हे आहे रज्जूच आहे तसं सर्वं खल्विदं ब्रह्म, हे संपूर्ण जे जगत आहे वास्तविक नाहीत. मग आहे काय? आहे ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचीही सत्ता या ठिकाणी नाही. अशा प्रकारचं असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान. ते एकदा त्याला झाल्यानंतर मग त्याला कुठल्याच प्रकारचा क्लेश दुःख काही राहत नाही त्याला. म्हणजे अशा प्रकारे हे जे ज्ञान आहे, म्हणून काय केलं म्हणजे आपण सर्वांनी मनुष्य जन्मामध्ये इतरत्र जो आपला वेळ जातो तो सगळा सोडून काय केलं पाहिजे? या मंत्रात सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे जे तत्वज्ञान आहे ते ज्या मनुष्याने मिळवले नाही, ते तत्वज्ञान आम्ही मिळवलं नाही त्याची, म्हणून असा जो मनुष्य आहे की जे तत्वज्ञान जे आहे सर्वं खल्विदं ब्रह्म, हे जे तत्वज्ञान, हे जे शास्त्राने सांगितलेला सिद्धांत, हा जर आपण आपल्या या जीवनामध्ये प्राप्त केला नाही तर काय सांगितलं? तर त्याची निंदा दाखवली आहे. तर त्याची निंदा केली की काय मनुष्य जन्म येऊन सुद्धा प्राप्त करून सुद्धा अजून सुद्धा तत्वज्ञान प्राप्त केलं नाही, अजून सुद्धा ते परमात्म्याचं असणारं स्वरूप जे आहे तू जाणू शकला नाही. म्हणून या मनुष्य शरीराची या ठिकाणी काय केली? त्याची निंदा दाखवली आहे. जीवाला आपल्या स्वस्वरूपाचे अज्ञान झाले की तो देव मनुष्य पशु पक्षादी 84 लक्ष योनीत पुन्हा पुन्हा जन्म मरण रूपी दुःख बहुल जो संसार त्यात तो सापडतो. आता जो विषय झालेला आहे तोच विषय सांगितलं. काय झालं सांगितलं तर या ठिकाणी जीवाला आपल्या स्वस्वरूपाचे अज्ञान झाले की जीव जो आहे त्याला आपलं स्वस्वरूपाचं अज्ञान म्हणजे मी कोण हे जाणलं नाही. आणि मग काय जे नाही तो मानतो म्हणजे नामरूपामध्ये असणारी आसक्ती, त्या आसक्तीच्या अनुषंगाने असणारा संसार म्हणजे स्वस्वरूपाचं असणारा अज्ञान, जे स्वस्वरूप आहे काय चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम हे स्वस्वरूप आहे. परंतु ते स्वस्वरूप असताना सुद्धा मी अमुक, मी राम, मी श्याम, मी गौतम, मी अमुक, मी असा, मी तसा, हे सगळे जे काय आहे हे नामरूपामध्ये आसक्ती असतात करून या शरीरालाच शरीर म्हणजेच मी अशा प्रकारे काय संपूर्ण व्यवहार करून शरीरासाठीच शरीराच्या अनुषंगानेच त्याला आराम मिळावा, त्याला हे मिळावं म्हणून सगळ्या काय गोष्टी सगळा संसार जो करत राहतो ते स्वस्वरूपाचा अज्ञान. मग तेच सांगण्याचा प्रयत्न केला का जीवाला आपल्या स्वस्वरूपाचे अज्ञान झालं. मग अशा प्रकारचं स्वस्वरूपाचं अज्ञान एकदा जीवाला झालं की काय होतं मग की तो देव मनुष्य व तो काय अनेक योनींमध्ये अलग म्हणजे तर देव योनीमध्ये जरी गेला तरी काय त्या ठिकाणी सुद्धा येणंच आहे. स्वर्गे लोके जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग लोके, क्षीणे पुण्ये, ज्या क्षणी पुण्य क्षीण होईल त्या क्षणी काय इथेच पुन्हा यायचं आहे.
म्हणून हे सगळ्या बाकीच्या योनी आहेत, पुढे पिपीलिकादीपासून ब्रह्मादीपर्यंत असणाऱ्या संपूर्ण योनी त्या काय येणाऱ्या आणि जाणाऱ्या. म्हणून तेच सांगितलं, मनुष्य काय अज्ञान झाले की तो देव, मनुष्य, पशुपक्षादी 84 लक्ष योनीमध्ये, पशुपक्षादी किती सांगितल्या 84 लक्ष योनी, आणि अशा 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्ममरणरूपी दुःख बहुल संसार, या सगळ्या योनींमध्ये कसा आहे तो पुनरपि जन्म पुनरपि मरण असणारा दुःख बहुल जो संसार, त्या संसारामध्ये काय दुःखाशिवाय काही नाही. म्हणून सातत्याने आपण सांगतो बघ, गीतेने अगदी एकाच पदामध्ये सगळ्या संसाराचं वर्णन केलं भगवंतांनी. काय म्हणतायत, दुःखालयम अशाश्वतम. कसा आहे संसार, त्या दुःखाचंच आलय स्थान आहे आणि अशाश्वत स्वरूपाचा आहे, शाश्वत नाहीये. वाटतं तेवढं की हे झाल्यानंतर झालं, ते झाल्यानंतर झालं, पण ते कधीच होत नाही. शेवटी आपली वारी येते पण ते पूर्ण होत नाही. असं शाश्वत स्वरूप आहे, कधीही प्राप्त होणार नाही. आणि दुःखालय, दुःखच, या दुःखाच्या व्यतिरिक्त या संसारामध्ये काही नाही. आणि परमार्थामध्ये आनंदच आहे. म्हणजे अशा प्रकारे काय या 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्ममरणरूपी दुःख बहुल जो संसार काय त्यात तो सापडतो. आणि मग काय करतो, व त्रिविध दुःखाने संतप्त होतो. 3 आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक असणारी ही जी असणारी 3 दुःख आहेत, या 3 दुःखांच्या मध्ये तो काय करतो, सापडतो. आणि म्हणून अशा प्रकारचे या त्रिविध दुःखाने संतप्त होतो. संसारामध्ये संतप्तच आहे. उद्विग्नता, क्षणाक्षणाला उद्विग्नता, बस कधी शांती म्हणून आता नाही. आणि आता तर जीवन दिवसांदिवस जेवढा आपण भौतिक होतोय, आपली जेवढी प्रगती होतीये तेवढं आपण काय झालोय, अस्थिर सगळे व्हायला लागले. किती आलं तरी आपल्याला पुरत नाही. पूर्वीच्या काळी एकच माणूस घरातला कामाला जायचा आणि त्याच्यावर संपूर्ण घर व्यवस्थितपणे चालवायचं, आणि तो पण महिन्यातनं एकाच दिवशी पगार व्हायचा. जे असेल 8, 9, 10 तारीख, त्या तारखेवर तो पगार महिनाभर सगळे सुखाने अगदी मस्त राहायचं. आता हे आपण सगळे जुन्या ह्याच्यातले आहोत, सगळ्यांना माहिती. पण आता दररोज जरी कमवलं तरी पुरत नाही. का नाही पुरत, आमचं सगळे जे आहेत नीड, गरजा आम्ही आमच्या वाढवून घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळं काय फक्त धावणंच आहे, दुसरं काही नाही आता आमच्या नशिबामध्ये. त्या धावण्याशिवाय काही नाही. आणि ही धावण्याची थांबतो कधी, जेव्हा शेवट होईल तेव्हाच थांबतोय तो. पण तो जीवनाचा जो आनंद आहे तो या सगळ्या स्पर्धेमुळे त्याला घेताच येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून काय त्रिविध दुःखाने संतप्त होतो. आणि म्हणून अशा प्रकारे या संसारामध्ये हा जीव जो आहे काय होतंय, या सगळ्या तापाने अत्यंत काय होतोय, तो संतप्त होतोय. अत्यंत मनामध्ये उद्विग्नता निर्माण होते. नको सगळं सोडून जावं कुठंतरी असं सातत्याने वाटत आहे. पण काय करणार, माया आहे. माया पुन्हा कितीही काही झालं तरी मग काय तासाने पुन्हा त्याला आपली स्वस्व घरी आणून सोडते की नाही बाळा, हेच तुझं घर आहे. हीच माया. आणि या मायानेच काय झालंय, आपण सगळेच्या सगळे जे आहे ते सगळेच्या सगळे त्या मायेने बांधलेले. म्हणून अशा प्रकारे काय झाले, आणि म्हणून अशा प्रकारे त्रिविध तापाने संतप्त होतो. त्याच्या अनेक पूर्वजन्मातील पुण्यपुंजीने त्याला मनुष्यदेह मोठ्या कष्टाने मिळतो. हा मनुष्यदेह का आपल्याला सहज मिळणार का, तेच सांगतायत की अनेक पूर्वीच्या अनेक जन्माच्या पुण्यपुंजीने, पुण्याच्या संचयाने, पुंजी म्हणजे केलेले साठवलेलं धन, त्याला आपण पुंजी म्हणतो जुन्या शब्दामध्ये. आता नाही तो शब्द राहिला, गेलाय आपला तो जुना शब्द. किती पुंजी आहे, पुंजी म्हणजे तुम्ही काय कमवलं. तसं हा जो मनुष्य देह आहे आपलं काय ते सुकृत होतं, पुण्य होतं. त्या पुण्याच्या अनुषंगाने काय झालं, हा अनेक पूर्वजन्मातील पुण्य पुंजीने त्याला हा मनुष्यदेह मोठ्या कष्टाने, अत्यंत कष्टाने प्राप्त झाला. एवढा सहजासहजी हा मनुष्यदेह आपल्याला वाटतोय की झालेला आहे प्राप्त, पण आम्ही काय करतोय, त्याला कसं पण वापरतोय. काही संस्कार करतोय, काही खायला देतोय, काही प्यायला देतोय. एवढा सहज नाही, अनेक कष्टाने अनेक पुण्याच्या अनुषंगाने हा प्राप्त झाला. म्हणून मग काय केलं पाहिजे, खरोखर
त्याला योग्य मार्गानेच जा आहे. कशासाठी योग्य मार्गाने? म्हणजे परमेश्वरासाठीच ज्याची वस्ती तुदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पियते. हे भगवंता तुझीच वस्तू आहे, ती काय करतोय? तुलाच आम्ही अर्पण करतोय. तसं आहे, हा त्याचाच आहे, त्यालाच अर्पण करायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी मीरादेवी म्हणतात, काय म्हणतात? मरकर भी अमर नाम उस जीव का है जगत में प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया. हे संपूर्ण जीवन जे आहे ना, हे परमेश्वरासाठी बलिदान करायला, तेच इथे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी. मनुष्य देह मोठ्या कष्टाने मिळतो, अशा या मानवदेहात जन्मास येऊन सुद्धा ज्याने आत्मज्ञान संपादन केले नाही, त्याच्या सारखा दुर्भाग्य कोणीही नाही. अत्यंत दुर्लभ असणारा हा मनुष्य देह. आणि अशा प्रकारे हा मनुष्य देहात येऊन सुद्धा, हा मनुष्य जन्म प्राप्त होऊन सुद्धा काय केलं? मनुष्य देहात जन्मास येऊन सुद्धा ज्याने आत्मज्ञान संपादन केलं नाही, हा मनुष्य जन्मामध्ये आला तरी सुद्धा ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलं नाही, ते ब्रह्मज्ञान आहे. त्या ब्रह्मज्ञानाला ज्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं नाही, ज्ञान संपादन केले नाही, त्याच्यासारखा दुर्भागी कोणीही नाही. त्याच्यासारखा दुर्भाग्य असणारा या जगतामध्ये कोणीही नाही. यासाठी मनुष्याने या जन्मात आत्मज्ञान मिळवले तरच त्याचे खरे कल्याण आहे. आणि म्हणून काय केलं बरे? मनुष्याने आपल्याला याच जन्मामध्ये या आत्मज्ञान जे आहे ना, त्या आत्मज्ञानासाठी नंतर कधीतरी होईल, नंतर नाही, लगेच याच जन्मामध्ये आणि आत्तापासूनच त्या आत्मज्ञान प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. यासाठी मनुष्याने या जन्मात तर आत्मज्ञान मिळावं तरच त्याचं खरं कल्याण, तरच त्याचं काय होईल? मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आपण म्हणतो. शेवटचा दिन काय झालं? गोड व्हावा असं म्हणतो. कधी होईल? तर हे ज्ञान जर प्राप्त केलं तरच, नाही तर पुन्हा आहे वरती सांगितल्याप्रमाणे जन्म मरण रूपी चक्र. आणि म्हणून काय होईल? तर आत्मज्ञान मिळालं तरच त्याचे खरे कल्याण आहे, नाहीतर काय? मोठा विनाश होईल. आता पुन्हा विनाशच. विनाश म्हणजे काय? तो जन्म मरण रूपी संसार चक्रातून सुटत नाही. जर काही ज्ञान त्यांनी प्राप्त केलं नाही आत्मज्ञान, तर ते जन्म मरण रूपी जे चक्र आहे, त्या चक्राच्या गाड्यामध्येच जशी ती आरा आहे, इव रथना भाऊ, तशी त्या रथाच्या नाभीमध्ये बसून सारखे सातत्याने खालीवर 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 फिरत असते. तसं आत्मज्ञान या जीवनामध्ये मनुष्याने प्राप्त नाही करून घेतलं, ते 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो सारखा खालीवर 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 तेवढाच फिरत राहील. आणि नुसतं फिरणं नाहीये, प्रत्येक योनीमध्ये महत् दुःख आहे. एक दुःख नाही. आपण पाहतो पशु पक्षी जे आहे, प्रत्येक योनीत काही ना काहीतरी दुःख आहेच, ते दुःख अनुभवतच आहे. आणि म्हणून जन्म मरण उपसंसार चक्र सुटत नाही. याप्रमाणे गुणदोष जाणणारे, आणि म्हणून अशा प्रकारे या संसारामध्ये असणारे गुणदोष जाणणारे ते ब्रह्मविद अथवा महात्मे, जे साधक सर्व चराचर प्राणी मात्रांच्या ठिकाणी एकच आत्मत्व त्याचा साक्षात्कार करून घेणारे विद्वान, की अशा प्रकारे संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये काय? संपूर्ण चराचर प्राण्यांमध्ये एकच आत्मतत्व आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गभिहस्तिनी शुनी जैव स्वपाके च पंडिता समदर्शन हा सांगितलं. सर्वत्र एक समान आत्मतत्वाचं दर्शन करतात, एकच आत्मतत्व, आणि काय करतात? त्याचा साक्षात्कार करून त्या आत्मतत्वाचा जे साक्षात अपरोक्षात ब्रह्म, त्या आत्मतत्वाचं नुसतं काय करतायत? नुसतं पाहत नाही, त्याचा साक्षात्कार सुद्धा त्या ठिकाणी करून घेतात. असे साक्षात करून घेणारे विद्वान जे आहेत, जे साधक आहेत, जे ब्रह्मविद आहेत, ते काय करतात? ते विद्वान काय? अहम मम अभिमान रूपी अविद्या स्वरूप जो लोक, अशा प्रकारचा जो अहम, मी, माझं, अहम म्हणजे मी, मम माझं, एवढंच आहे, बाकी काही नाही. जे काय त्या ठिकाणी माई आणि माझं अशा असणारं हे काय? अज्ञान स्वरूप लोक जो आहे, जिथं मी आणि माझं स्वरूप चालू होतं त्या ठिकाणी हे सगळं अज्ञान, त्या मी आणि माझ्या भोवतीच, हा मी हे माझं, आणि त्या माझ्याच्या अनुषंगाने पुन्हा मी माझं, मी माझं, तेच त्या ठिकाणी गीतेचा आरंभ तोच आहे. युद्धाला आलेला अर्जुन काय करतोय? मी आणि माझं पाहिल्यानंतर कोणी आचार्य पितृपुत्र हा सगळेच पाहिले, युद्धाला चला,
पण मी आणि माझे म्हणत्या बरोबर काय झालं, रथोपस्थो उपाविशत, युद्धाला आलेला अर्जुन सुद्धा त्या रथामध्ये तिथेच बसला, सीदंत्य मात्राने करत असो. अशा अनुषंगाने या ठिकाणी काय, अहम मम अभिमान रूपी ही हेच अविद्या, ज्या ज्या ठिकाणी मी आणि माझं जोडलं त्या ठिकाणी अविद्येचा संबंध आला, हेच अज्ञान. आणि मग हे अज्ञान जे आहे, हेच अज्ञान आम्हाला काय करतंय, पुन्हा संसार चक्रामध्ये ढकलायचं काम करतं, काढायचं बाहेर नाही. काय करतं, एखाद्याला कसं आपण ढकलून देतो तसं या संसारामध्ये ढकलण्याचं काम कोण करतंय, मी आणि माझं. हे जे अज्ञान आहे काय करतं, या जीवाला पुन्हा या संसारामध्ये ढकलून देतं, जा त्याच्यामध्ये. ते सांगितलं, मी अहम मम अभिमान रूप अविद्या स्वरूप जो लोक त्यापासून मुक्त होतात कोण, जे याला पार करतात. मी आणि माझं जे आहे, मी आणि माझं असणारं ज्ञान त्याचा त्याग करून सुस्वरूपाची प्राप्ती करून घेतात, ते त्यापासून मुक्त होतात. कोणत्या, या संसारापासून मुक्त होऊन स्वस्वरूपाला प्राप्त करतात आणि स्वरूप अवस्थानुरूप जे परब्रह्म त्याच्या ठिकाणी विलीन होतात. आणि जीवनामध्ये जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मालाच जीवनामध्ये प्राप्त करून त्याच्यामध्ये यदा नद्यसन्यमाना समुद्रम अस्तम विहंती नामरूपे विहाय, त्या अनुषंगाने ज्याप्रमाणे नदी एकदा समुद्राला मिळाल्यानंतर तिथं काही नाम आणि रूप राहत नाही, मग काय होते, समुद्रच होते. तसं हा जीव एकदा परमात्म्यामध्ये विलीन झाला काय होतं, तर काही मागे राहत नाही. काय होतो, तो परमात्माच होतो. आणि एकदा परमात्मा झाल्यानंतर पुन्हा येणं आणि जाणं त्याच्या नशिबाला राहत नाही. तेच सांगितलं, ज्याच्या ठिकाणी विलीन होतात. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याचा साक्षात्कार करून विद्वान काय करतात, अहम मम अभिमान रूपी अविद्या स्वरूप जो लोक त्यापासून मुक्त होतात आणि स्वस्वरूप अवस्थानुरूप जे परब्रह्म त्याच्या ठिकाणी विलीन होतात. ब्रह्मवेद ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, असा अमोल उपदेश श्रुतिमाऊलीने मोठ्या कळकळीने मनुष्यास केला आहे. आणि अशा प्रकारे ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, जो ब्रह्मविद आहे तो आपल्या जीवनामध्ये काय होतो, ब्रह्मच होतो. ब्रह्मव्यतिरिक्त काही होत नाही. म्हणजे काय होतं, तो आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त करतो. परमेश्वर तत्वाचा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये करून सच्चिदानंद स्वरूप जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मत्वाला तो जीवनामध्ये प्राप्त करतो. आणि अशा प्रकारचं सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मतत्व एकदा जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला किंवा जीवाला पुन्हा हा संसार राहत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे, हा संसाराची निवृत्ती करायची असेल तर सुस्वरूपाचं असणारं ज्ञान जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. कधी केलं पाहिजे, इहचेत वेळी, लगेच, आत्ता सुरुवातच केली पाहिजे त्याच्यासाठी. अशा प्रकारे अत्यंत असणारा अनमोल असणारा 5वा मंत्र या ठिकाणी सांगून या ठिकाणी अशा प्रकारे केन उपनिषदाचा असणारे 2रा खंड पूर्ण होऊन असणारा आता 3य खंड हा जो आहे 3ऱ्या खंडाला आपण सोमवारी आरंभ करणार आहे. ब्रह्महदेवता कथा मात्र आता काही याच्यामध्ये 3ऱ्यामध्ये काय नाही, असणारी कथा त्या ठिकाणी ब्रह्माची असेल. त्या ठिकाणी इंद्र आहे, अग्नी आहे, वायू आहे, या सगळ्यांची असणारी कथा. सगळे म्हणतात मी श्रेष्ठ, मग तू कसा श्रेष्ठ, असं त्या ठिकाणी असणारा कथा त्या ठिकाणी मार्गाने सांगितलेली आहे. ती आता चालू होईल. उद्या काही रविवार आहे, उद्या पाठ होणार नाही. सोमवारच्या पाठामध्ये 3रा असणारा खंड आरंभ होईल. ओम तत्